8-9 वर्षाचे होते आमचे वडील. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले, "ते वाचू शकत नाही पोरगं मरतंय" म्हणले. आमचे आजोबा म्हणले, "वाचलं पाहिजे, ही माझी पुढे परंपरा चालवणार संप्रदायाची. मरतंय" म्हणले. अहो काय ते बघा, मी काही करू शकत नाही. विष भिनलेलं आहे सर्पाचं. झाल लागाय, नाक चावलाय. आमच्या आजोबांनी उचललं, "कुठं चाललात?" डॉक्टरने विचारलं. "आळंदीमध्ये एक डॉक्टर आहेत" म्हणले माझे. पंढरपूरचा एवढा मी तज्ञ डॉक्टर म्हणजे काने डॉक्टर. डिग्री मिळवलं वाईट वाटतं. काही लोकांना माझं राग येतो. जे आहे ते सत्य बोलतोय मी. 2 मिनिटं वाईट वाटलं, परवत बघ. पण पुढे तुमचं भविष्य चांगलं आहे. लक्षात ठेवतो मी. मी घरी मी घरी पहाटे 2 ला जाऊ द्या, 3 ला जाऊ द्या. दरवाजाच्या शिकडी वाजवल्या. माझी बायको लवकर उठत नव्हती. माझे वडील धावत यायचे. माझा एकनाथ आला. माझा मुलगा आला. स्वतःकडे उडायचे, आतमध्ये घ्यायचे. अगोदर भांडायची, शिव्या द्यायची मला. मुकाट्यानं आम्ही ऐकून घ्यायचो. आणि पुन्हा प्रेमानं हात फिरवायचे, "बाळा जेवलास का? काही खाल्लं का? अर्धी भाकर खा." गेला बाप. स्वतः उपाशी राहिले, पण आम्हा 4ही-5ही बहीण भावंडांना कधी जीवनामध्ये काही कमी पडू दिलं नाही. स्वतः फाटके कपडे घातले, पण आम्हाला चांगले कपडे घातले. आई बापांचं फार मोठं कर्तव्य असतं. ज्या दिवशी बाप निघून जाईल त्या दिवशी दबदबा संपला. घरामध्ये असं म्हातारा माणूस पडून का राहीना, त्या घराला आधार असतो. त्या घराकडे कुणी वाकड्या नजरेनं बघत नाहीये. पण तोच बाप एकदा निघून गेला की कुणी त्या घराकडे कोणत्याही नजरेनं कसंही बघतं. लक्षात ठेवतो मी. हो, कसंही बघतं त्या घराकडे, कोणत्याही नजरेनं बघतं. मग अशी बोलल्याप्रमाणे आई, ज्यावेळेस आई निघून जाईल त्याशी मायेचा समुद्र आटला म्हणून समजावा. ज्या दिवशी बाप निघून जाईल त्या दिवशी घराला गांभीर्य संपलं समजा. ज्ञानोबाने आपली खंत व्यक्त केलेली. एक जगाची विश्वाची माऊली समाधीस्थ होणार. पांडुरंगाला धक्का बसलेला आहे. "अरे नामदेवा, चल दिंडी घेऊन." सगळे वैष्णव, सगळे वारकरी कार्तिक पौर्णिमेला काला घेऊन पण आळंदीमध्ये आले पायी चालत. पंढरपूरहून पायी चालत निघाले. पौर्णिमेचा काला घेऊन कार्तिक वद्य अष्टमीला पोचले. इंद्राने स्नान केलं. माझ्या पांडुरंगाने सिद्धेश्वरा पुढे भला मोठा मंडप उभा केला. अष्टमीपासून माझ्या माऊली समाधी सोहळा सप्ताह सुरू केला. नामदेव महाराजांनी रोज कीर्तन करावं. ज्ञानोबा बसून कीर्तन ऐकावं. माऊली समोर निर्थनाथ स्वप्न काका मुक्ताई श्री संतांची मांदी आली. राही रुक्मिणी सत्यभामा सगळ्या दाद असे समोर बसून कीर्तन ऐकायच्या. पंचक्रोशीला सगळा समाज वाजव राहू दे रोज धावून सेवेला त्या भजनाला कीर्तनाला हजर राहायचा. अष्टमी, नवमी, दशमी कीर्तन केलं. कार्तिक मध्ये द्वादशी कीर्तन केलं. कार्तिक मध्ये द्वादशी कीर्तन केलं. रात्री खिरापत झाली. खिरापत घेतली. रात्रभर हरी जागर झाला. पहाटे 4 ला काकडा सुरू झाला. देव म्हणतात, "अगं रुक्मिणी, राही सत्यभामा दासींनो, उठा उठा उठा. आज कार्तिक मध्ये त्रयोदशी आहे. आज माझी ज्ञानराज, माझी माऊली, या जगताची विश्वाची माऊली आज समाधीस्थ होणार आहे. आज माऊली समाधी घेणार आहेत. आज या विश्वातला ज्ञान सूर्य हरपणार आहे. उठा, घागरी घ्या, जावा इंद्राला स्नान करा. माझ्या ज्ञानाला जगात पाण्याला राही रुक्मिणी अशी उठल्या. घागऱ्या खांद्याला घागरी घेतली. इंद्राने पाणी घागरीमध्ये घेतलं. स्नान केलेलं आहे. इंद्राने पाणी घागरीमध्ये घेतलं. भगवान पांडुरंगाने पिंपळा झाडाला 3 धोंडे चूल मांडी भला मोठा हंडा ठेवला. इंद्राणी मध्ये आणलेलं पाणी त्या हंड्यामध्ये ओतलं. चोल पेटली, पाणी गरम केलं, कळमध्ये आसन मांडलं. आणि मग भगवंत म्हणतात, ज्ञाना उठ, ज्ञानराजा उठ. आज तुझ्या आयुष्यातला शेवट आहे.
आज माझ्या हस्ते तुला संधी समाधी. आज मी तुला स्नान घालणार. स्वतः ज्ञानोबा स्नानाला बसले, स्वतः देव माऊलीला स्नान घालतोय. ज्या भगवत दर्शन करता जपी तपी ऋषी मुनी आणि हजारो वर्ष तप्पाचे ध्यान धारणा करतात, देव दर्शन द्यायला तयार नाहीये. काय पुण्य माझ्या माऊली नावबरांचं. साक्षात देव स्नान घालतोय. पाठीला उठणं सोलतोय, स्नान घालतोय. अभ्यंग स्नान चालू आहे. या राही रुक्मी सत्यमसला दादाशी कौतुक करतायत. एवढा मोठा अखिल कोटी ब्रह्मांड नसते भगवान पंढराय पांडुरंग परमात्मा. तर काय सेवा करतो आपल्या भक्तींची, काय सेवा करतो आपल्या माऊलीची ज्ञानोबरायची. स्नान घातलं नाव पितामध्ये नेसला, अंगात नवीन अंगात घातलं, डोक्याला पगडी बांधली, कपडा अष्टगंध मुक्कावला, गळ्यात तुळशीचा हार घातला माझ्या माऊलीच्या पांडुरंगाने. आणि मग भगवंताने विचारलं, ज्ञाना आज तुझ्या आयुष्यात शेवट आहे, बोल तुला कुठे समाधी पाहिजे. मग ज्ञानोबाने बोट केलं, पांडुरंगा सिद्धेश्वर जो नंदी आहे तो नंदी बाजूला काढा आणि खरी उत्तरेला मला समाधी दे. उत्तरेकडे तोंड करून मला समाधी पाहिजे. मग भगवान जागा स्वच्छ केली, शाळा संमेलन केलं, रांगोळी केली, सर्वांना पाठ मांडला. भगवंत म्हणतात, नामदेवा समाधी करता वेळ आहे, उभा कीर्तनाला. आज त्रयोदशी बघ केवढा मोठा जनसमुदाय जमलाय. माऊली समाधी सोहळा पाहाय करता, सेवे करता, शेवटचं कीर्तन कर. तीर्थयात्रेमध्ये माऊली बरोबरचे आलेले अनुभव या समाजावर प्रकट कर, व्यक्त कर. उभारा कीर्तनाला. भगवंताच्या विनंतीला मान देऊन नामदेव महाराज कीर्तनाला उभारले, हाताला टाकळी उभारले, मृदंगाचार्य उभारले. समोर ज्ञानेश्वर महाराज श्री मंडळी कीर्तन ऐकायला बसली. माझ्या नामदेव महाराजांनी रसाळ वाणीतून गोड वाणीतून शेवटचं कीर्तन केलं माऊली पुढं त्रयोदशी दिवशी आळंदीमध्ये. आणि तीर्थयात्रेमध्ये आलेले अनुभव, त्यांची जी अधिकार वाणी, रसाळ वाणी, गोड वाणी माझ्या नामदेवाची हृदय स्पर्श करून गेली प्रत्येकाच्या. चरित्र सगळं सांगितलं. मग भगवंत म्हणतात, अग नाणारी नामदेवा थांबवता येईल समाधी, कीर्तन थांबवतं नामा, समाधी वेळ झालेली. स्वतः नामदेव माझं कीर्तन थांबवलं. माझ्या पांडुरंगाने माऊलींच्या उजव्या हाताला धरलं, निवर्ती नात्याने डाव्या हाताला धरलं. समाधी स्थळाकडे घेऊन जात असताना हलकल्लोळ माजले. देव निवृत्ती आले, धरले दोन्ही कर. देव निवृत्ती आले, धरले दोन्ही कर. बद्धरा करता तत्पर आहे. अरे इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा माऊलींच्या आळंदीला या, देहूच्या तुकोबारायकडे जावा. सावता महाराजांच्या आरणाऱ्या नामाच्या पंथाच्या मंगल वेळेला धावा माझ्या मायबापाओ. या वा वा स्वपाल महाराज. रामकृष्ण हरी. वा चालली माझी माऊली, पुन्हा नाहीये. नामदेव म्हणतात, अरे आपली माऊली चालली तर पुन्हा तुम्हाला दिसणार नाहीये. पुन्हा तुम्हाला पाहायचं असेल तर समाधी रूपात तुम्हाला पाहावं लागेल. अरे माझ्या माय बापा हो, चालली माऊली. रामकृष्ण हरी. जय हो. नामा म्हणे आता लोपला दिनकर. आतापर्यंत माऊली जगाची माऊली होती. आईचं प्रेम सर्वांना दिलं. आणि जे बापाचं कर्तव्य होतं, ग्रंथ संपदा ज्ञानेश्वरी चांगली 65 अमृत अनुभव, जसं बाप निघून जात असताना आपल्या मुलाचं कर्तव्य पार पडून बाप जात असतो. म्हणून माझ्या नामदेव महाराजांनी त्या शेवटच्या चरणामध्ये माझ्या ज्ञानोबा माझ्या माऊलीला बाप आणलंय. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. म्हणून माझ्या माय बापा हो,
म्हणून माझ्या माय बाबा तुम्ही या आळंदीमध्ये या, त्याच्या समाधीला आपला कपाळ लावा. जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात म्हणेल ते पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. या माझ्या माऊलीच्या दरबारामध्ये या. लोपला आतापर्यंत जगाकरता माझी ज्ञानोपर आहे, माझी माऊली आई होती आई, पण जाताना शेवट बाप होऊन गेले. हो बाप झाले बाप, जसं आपल्या मुलांचं कर्तव्य पार पाडतो तसं ज्ञानोपर आहे निघालेले आहेत. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. जय हो रामकृष्ण हरी. जय हो रामकृष्ण हरी.